टाकवडे तालुका शिरोळ येथे कोण म्हणतंय येत नाही, भाजप आल्याशिवाय राहत नाही या जोशपूर्ण घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला असून भारतीय जनता पार्टीच्या प्रचार फेरीने विरोधकांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण केली आहे। पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार विजय बापूसो पाटील आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार संजना पुजारी यांच्या संयुक्त प्रचार फेरीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता टाकवडेत राजकीय वाऱ्याची दिशा स्पष्टपणे बदलल्याचे चित्र आहे। या प्रचार फेरी दरम्यान टाकवडे गावात अक्षरशः जनसागर उसळला होता। वाढणारी गर्दी, उत्स्फूर्त घोषणा आणि नागरिकांचा उत्साह पाहता विरोधकांची झोप उडाल्याचे स्पष्ट जाणवत होते। प्रचार फेरी ज्या ज्या ठिकाणी गेली तेथे भाजपच्या विजयाचा आत्मविश्वास ठळकपणे दिसून आला। विकास हवा, स्थैर्य हवं म्हणून भाजप, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या। विशेष बाब म्हणजे टाकवडे येथे स्थानिक पंचायत समितीचे उमेदवार विरोधी गटात असतानाही भाजपने येथे जोरदार मुसंडी मारली आहे। विरोधकांचे समर्थकही भाजपकडे कल दर्शवत असल्याचे चित्र असून विरोधी उमेदवाराला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। सध्या मिळणारा प्रतिसाद पाहता केवळ प्रचार नसून निकालाचीच नांदी असल्याचे बोलले जात आहे। राजर्षी शाहू चौक, बसवेश्वर सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक आणि करवीर चौक येथील पार कट्ट्यावर आता एकच चर्चा दिसून येत आहे। भाजप आणि विजय पाटील, गावागावात चौकाचौकात भाजपच्या विजयाची चर्चा होत असून विरोधकांच्या प्रचारावर स्पष्टपणे मर्यादा येताना दिसत आहे। या प्रचार फेरी दरम्यान विजय पाटील मिस्त्री, विशाल पाटील, विराज पाटील, रणजित उपाध्ये, भरत राजे, सातगोंडा पुजारी, निशांत शिंदे, राहुल दावाडे, नितीन तासगावे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विजय पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकजुटीने प्रचार करत भाजपचा झेंडा उंचावत ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। एकूणच टाकवडेत भाजपच्या या जोरदार शक्ती प्रदर्शनाने राजकीय समीकरणे बदलली असून विरोधकांच्या गोटात स्पष्ट घबराहट पसरल्याचे चित्र आहे। टाकवडेत भाजपचाच विजय अशी भावना आता जनतेत रुजत चालली आहे।